मित्रांनो, माझे नाव विनय आहे आणि हा भयानक प्रसंग माझ्यासोबत साधारण 2012मध्ये घडला असेल। तेव्हा मी एका नामांकित कंपनीत कामाला होतो। ती एक सुरत शहरातील नामांकित आणि भली मोठी कंपनी होती। त्या कंपनीची कॅन्टीन ही चांगलीच भली मोठी होती। भरपूर माझे काही मित्रही तिथे कामाला होते। कोणाला नाईट शिफ्ट होती, तर काहींना सकाळपाळी, तर काही सेकंड शिफ्टला यायचे। तसे त्या कंपनीत सर्व कामगारांनाही तिन्ही शिफ्टमध्ये काम करावे लागत होते। त्यामुळे तिघेही शिफ्टमध्ये जेवणाच्या वेळेस चांगलीच गर्दी असायची। एकदा माझी सेकंड शिफ्ट होती, तेव्हाच हा प्रकार माझ्यासोबत घडला होता। सेकंड शिफ्ट आमची 4 वाजता चालू व्हायची, तर रात्री 1च्या दरम्यान आम्हाला सुट्टी व्हायची। बऱ्यापैकी पगार होता, त्यामुळे मी तिथे टिकून होतो। आम्हाला कॅन्टीनची सर्व कामं आवरून मगच सुट्टी व्हायची। रात्री सेकंड शिफ्टला आम्हाला मदत करायला नाईट शिफ्टचेही काही कामगार यायचे। नाईट शिफ्टला जास्त काही काम नसायचे, कारण कंपनी फक्त नाश्ता द्यायची। पण सेकंड शिफ्टला जास्त काम असल्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी लवकर बोलवण्यात यायचे। त्या कंपनीमध्ये जेवणाची सुट्टी रात्री 8 वाजता व्हायची आणि दररोजप्रमाणे त्या दिवशीही सर्व कामगारांना जेवणाची सुट्टी रात्री 8 वाजताच झाली। सर्व जेवणासाठी घाई करू लागले। आम्ही कॅन्टीनचे सर्व कर्मचारी त्यांचे दिलेले काम करत होतो। काही वेळातच सर्व कंपनीचे कर्मचारी एक एक करून आपले जेवण आटपून कॅन्टीनच्या बाहेर जात होते। आता साधारण 9 वाजले होते। आता काही वेळातच कॅन्टीनचा पूर्ण परिसर सामसूम झाला। आता आम्ही आमची आवरावर करू लागलो। काही विस्कटलेली भांडी त्यांच्या जागेवर आम्ही ठेवू लागलो। आता आमच्यापैकी काही जणांचे जेवण राहिले होते आणि काहींचे आटपले होते। आता ज्यांचे जेवण राहिले होते ते सर्वच आपापले ताट घेऊन जेवण करायला बसले। काही वेळातच त्या सर्वांचे जेवण आटपले। आता त्या भल्या मोठ्या कॅन्टीनच्या परिसरात आम्ही 4 ते 5 जणच होतो। आम्हा 4 जणांचा आवाज त्या कॅन्टीनच्या परिसरात चांगलाच घुमत होता। आता आमचेही आवरले आणि आम्ही तिथून निघालो। कॅन्टीनपासून आम्ही काही अंतर चालत आल्यावर मला आठवले, माझा मोबाईल मी कॅन्टीनच्या त्या टेबलच्या ड्रॉवरमध्येच ठेवला आहे। म्हणून मी घाबरतच माझ्या त्या मित्रांना म्हणालो, अरे, मी माझा मोबाईल कुठेतरी विसरलोय, तुम्ही जा पुढे किचनकडे, मी आलोच तिथे। तसे ते सर्वच मला प्रत्युत्तर देत हो म्हणाले। मी मागे वळलो आणि लगबगीने कॅन्टीनकडे जाऊ लागलो। बघता बघता भरधाव वेगात चालत मी कॅन्टीनमध्ये येऊन पोहोचलो। आता त्या कॅन्टीनच्या पूर्ण हॉलमध्ये अंधार पसरलेला होता। मी लगेच दरवाजाजवळील स्विच दाबून लाईट चालू केला। आता त्या हॉलमध्ये मला सर्वत्र प्रकाश चमकत असताना दिसत होता, त्यामुळे मला सर्वत्र दिसत होते। आता त्या हॉलमध्ये ठेवलेल्या एका कोपऱ्यातील टेबलकडे मी लगबगीने चालत गेलो आणि त्याचा ड्रॉवर उघडून त्यात माझा मोबाईल आहे का ते बघू लागलो। पण त्या ड्रॉवरमध्ये माझा मोबाईल दिसत नव्हता। मी आता त्याच्या शेजारील टेबलकडे जाऊन तो टेबल बघू लागलो, पण तिथेही माझा मोबाईल नव्हता। मला आता चांगलाच संताप आला। मी आता सहजच विचार करत इकडे तिकडे त्या हॉलमध्ये बघू लागलो। त्यातच मला दिसले, त्या हॉलमध्ये त्या कॅन्टीनच्या टेबलवर कोणीतरी बसले आहे। त्याची मान खाली टाकून तो काहीतरी विचार करत बसला आहे। मी काही क्षण त्याला बघून घाबरलो। तो कोण होता मला काही कळत नव्हते। तो तिकडे बसला होता, तिकडे काहीसा अंधारच होता, त्यामुळे तो मला स्पष्ट दिसत नव्हता। मी आता त्या हॉलमध्ये येऊन ते बाजूचे लाईटही लावले आणि त्या हॉलचा मोठा दरवाजाही उघडला। आता मला त्या बसलेल्या व्यक्तीबद्दल काहीसा विचार येऊ लागला। हा कोण आहे जो हॉलमध्ये नकळतच अडकला असेल? तर याने आवाज का नाही दिला? कदाचित नाईट शिफ्टचा कोणीतरी कामगार असावा। काम करायचा कंटाळा आला असेल याला, म्हणून असे एडेचाळे करत असेल। मोबाईल बघितल्यावर बघतो त्याला, अशा विचारातच मी परत टेबलचे ड्रॉवर बघत होतो, पण माझा मोबाईल काही मला सापडत नव्हता। त्यातच मी परत माझी नजर त्या कोपऱ्यात फिरवली, तर तो आता त्याच्या जागेवरून हलला। मला असे वाटत होते, कदाचित तो मला आता घाबरत असावा आणि त्याचा चेहरा माझ्यापासून लपवत असावा। त्याच्याकडे लक्ष टाकत आणि त्याच्याविषयी
असे असंख्य विचार करत मी माझे फोन बघायचे काम करत होतो. पण फोन नेमका कुठं ठेवला होता मला काही समजत नव्हते. आणि त्यातच हा काहीतरी नवीन प्रकार माझ्या डोळ्यासमोर होता. त्यामुळे मला सुशेनासा झाले होते. मी आता परत माझ्या कामाला लागलो. बघता बघता मला संशय होता ते मी सर्व टेबल बघितले. सर्व टेबल एकसारखेच दिसायला होते, म्हणून शोध घ्यायला थोडे अवघड जात होते. आता राहिलेले 2 ते 4 टेबलमध्ये मी बघितले तर त्यात माझा मोबाईल सापडला. मी आता माझा मोबाईल बघून शांत झालो. एव्हा ना माझा हा मोबाईल शोधायला मला 1 ते 1.5 तास लागला. त्या फोनवर माझ्या या कंपनीत काम करणाऱ्या मित्रांचे भरपूर फोन आले होते. मी त्यांना लगेच फोन केला आणि फोनवरच त्यांना सांगू लागलो, अरे येतो रे मी तिकडे, सापडला माझा मोबाईल. तसे ते माझ्यावर चिडतच म्हणाले, अरे बाबा लवकर ये, केव्हाचा गेलास तू, ते साहेब माझ्यावर चिडत आहे. मी त्याला होला हो उत्तर दिले आणि त्याचा फोन ठेवला. आता मला तो समोर बसलेला व्यक्ती कोण होता ते बघायचे होते. मी आता त्या कोपऱ्यात त्याच्याकडे जाऊ लागलो आणि काही अंतरावरून त्याला आवाज दिला. बहुधा तो खाली मान टाकून झोपला असावा, म्हणून मी त्याला परत आवाज दिला, अहो कोण आहात तुम्ही. त्यातच रात्र होती, म्हणून मी त्याला काहीसा चांगलाच घाबरत होतो. मी त्याला आवाज दिल्यावर तो जागेवरून क्वचितच हलला आणि तो मान वरती करून त्याच्या भयावह नजरेने माझ्याकडे बघत आहे असे मला दिसत होते. त्या अंधारात त्याचा चेहरा मला स्पष्ट दिसत नव्हता, पण असे वाटत होते तो काहीतरी भयानक रागात असावा. मी त्याला परत एकदा आवाज बजावत म्हणालो, अहो कोण आहात तुम्ही, सांगाल तरी. मी या हॉलची लाईट बंद करून दरवाजा लावतोय, म्हणून तुम्हाला आवाज देत आहे. तसा तो त्याच्या जागेवरून ताडकन उठला आणि त्याच्या विचित्र चालीने चालत माझ्याकडे येऊ लागला. आता तो चालत त्या लाईटाच्या प्रकाशात येत होता, म्हणून तो येताना मला स्पष्ट दिसत होता. त्याची चाल माझ्याकडे येताना मला खूपच विचित्र वाटत होती. आता तो मला त्या प्रकाशात स्पष्ट दिसत होता. मी त्याला बघून आता चांगलाच थरथरलो. तो साधारण माणूस वाटत नव्हता, तो काहीतरी भयानक प्रकार होता. त्याचा चेहरा आता मला स्पष्ट दिसला. त्याचा पूर्ण चेहरा काळवंडलेला होता. अंगात विचित्र असे कपडे गुंडाळलेले वाटत होते, जणू त्याला कपडे नसावेच. त्याचा तो असा भयानक अवतार बघून मी काही पावले मागे वळलो. तसा तो माझ्या खूपच जवळ आला आणि त्याच्या भेसूर आवाजात मला म्हणाला, अरे मी धनुदादा आहेस. त्याचा तो आवाज माझ्या चांगलाच कानात गुंजला. पण हा सर्व प्रकार बघून मी मात्र जागेवरच बेशुद्ध पडलो. पण त्या रात्री समोर काय झाले हे मला काहीच माहीत नव्हते. मला जाग आली तेव्हा सकाळचे 9 वाजले होते आणि मी शहरातील एका भल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये होतो. माझी आई वडील आणि माझे त्या कंपनीतील मित्र माझ्या आजूबाजूला उभे दिसत होते. काही दिवसाच्या उपचारानंतर मी बरा झालो. ते सर्व मला माझ्याविषयी विचारत होते आणि मी त्यांना त्या रात्री समोर काय झाले ते विचारत होतो. मी मात्र त्यांना त्या रात्री घडलेला सर्व प्रकार सांगू लागलो. अरे मी तिथे त्या कॅन्टीनमध्ये माझा मोबाईल शोधत होतो, तर मला त्या कॅन्टीनच्या हॉलमध्ये कोणीतरी बसलेले दिसले. काही वेळाने मी बघितले तर तो एक भयानक प्रसंग होता, जो माझ्या विचारापलीकडचा होता. ते सर्व बघून मी जागेवरच बेशुद्ध पडलो आणि पुढे काय झाले मला काहीच कळाले नाही. मी हे सर्व सांगितल्यावर त्यांचेही चांगलेच डोळे मोठे झाले. तेही चांगलेच आश्चर्यात पडले. काही दिवसातच मी बरा झाल्यानंतर कंपनीने मला खूप काही प्रश्न करून कामावर घेतले. मी आता माझ्यासोबत घडलेला पूर्ण प्रकार काही माझ्या जवळील उच्च अधिकाऱ्यांनाही सांगितला. त्यापैकी काहींना नवल वाटत होते तर काही हसत होते. पण या प्रकाराबद्दल एका अधिकाऱ्यांना माहीत होते. ते मला एकांतात सांगू लागले, अरे काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कॅन्टीन सांभाळायला एक अधिकारी होता. त्याचे नाव धनू असे होते. त्याला सर्वच धनुदादा म्हणून ओळखायचे. एका दिवशी काय झाले काय माहीत, नाईट शिफ्टला त्यांना एक हृदयविकाराचा झटका आला आणि ते काही वेळ तिथे तडफले. पण त्या भल्या मोठ्या कॅन्टीनमध्ये कोणीही कर्मचारी नव्हता आणि ते मृत झाले. आणि मग नंतर
ते एका कामगाराला दिसले तेव्हा सर्वांनाच माहीत झाले. तेव्हा त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तेव्हापासून तिथे असे प्रकार घडतात असे बरेच वरिष्ठ अधिकारी सांगतात. ते धनुदादा काहींना आवाज देतात तर काहींना अजूनही जेवण मागतात. त्यांचे एवढे बोलणे ऐकून मला चांगलाच घाम फुटला. मी चांगलाच चक्रावलो. मी मात्र त्या दिवसपासून कधीच रात्री अपरात्री त्या कॅन्टीनच्या परिसरात जात नाही. मित्रांनो, तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्ही आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या.